नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रवा आणि गव्हाच्या पिठापासून अगदी चटपटीत अशी रेसिपी बनवतोय. तर इथे मी 1 कप रवा घेतला आणि 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि आता हे बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे रवा आणि गव्हाचं पीठ छान एकजीव झालं आहे. हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. या रेसिपीमध्ये आपण मैदा वापरणार नाही आहोत, यासाठी इथे मी आज रवा वापरला. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर इथे 2 चमचे तेल घालायचे आहे. आता इथे मी 2 चमचे दही घेतलं आहे. दही जर तुमच्याकडे नसेल तर पाव वाटी दूध घ्या. कोमट दूध घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालून 5 मिनटं बाजूला ठेवून द्या आणि 5 मिनटानंतर हे तुम्ही इथे वापरू शकता दह्याऐवजी. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर यामध्ये पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंसं सैलसर असं हे मळून घ्यायचं, कारण यामध्ये रवा आहे तर आपण हे सेट करण्यासाठी ठेवणार आहोत, त्यामुळे हे आणखी घट्ट होईल. तर सुरुवातीला मळताना हे सैलसर मळून घ्यायचं आहे. इथे असा गोळा मी मळून घेतला आहे. आता झाकून आपण हे पीठ बाजूला ठेवूया. 15 ते 20 मिनटासाठी ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपण सारण तयार करूया. इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे. यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झालं आहे. इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या किसून घेतल्यात. यानंतर हिरवी मिरची घेतली आहे. इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात. लसूण आणि हिरवी मिरची परतून घ्यायची आहे. आता यामध्ये साधारण अर्धा इंच आलं किसून घालायचं आहे आणि हे सगळं आता आपण याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घेऊया. यामध्ये आता भाज्या घालायच्या आहेत. तर इथे मी कोबी घेतला आहे. सगळ्या भाज्या अशा लांब चिरून घेतल्यात. यानंतर इथे मी शिमला मिरची घेतली आहे. टोमॅटो घेतला आहे. टोमॅटोच्या बिया काढून घेतल्यात आणि असा उभा चिरून घेतला आहे. याबरोबरच इथे तुम्ही गाजर घालू शकता. गाजरसुद्धा तुम्हाला असं लांब चिरून घ्यायचं आहे, अगदी पातळ चिरून घ्यायचं आहे आणि गाजर शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो, म्हणून तुम्हाला गाजर सगळ्यात आधी घालायचं आहे आणि तेलावरती 2 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि नंतर इतर भाज्या घालायच्या आहेत. इथे मी कांदा घातलेला नाही आहे. कांदा मी नंतर घालणार आहे यामध्ये. भाज्या थोड्याशा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतल्या. आता इथे मीठ घालायचं आहे. आपण या रेसिपीमध्ये पुढे सोया सॉससुद्धा घालणार आहोत, त्यामुळे मीठ थोडंसं कमी घालायचं. इथे आता मी 2 चमचे टोमॅटो केचप घातलं आहे. यानंतर 1 चमचा रेड चिली सॉस घातला आहे आणि 1 चमचा इथे सोया सॉस घालायचा आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. तुमच्याकडे जर चिली सॉस आणि सोया सॉस नसेल तर तुम्ही त्याऐवजी इथे शेजवान सॉससुद्धा घालू शकता. इथे मी आता पाव चमचा जाडसर कुटलेली काळी मिरी घातली. हे सगळं आता मिक्स करून घेऊया. सगळ्या भाज्या आणि सॉस छान एकजीव करून घ्यायचं आहे. खूपच चटपटीत असं आपलं हे सारण तयार होईल. तर आज आपण मिक्स व्हेज फ्रँकी बनवतो आहे, ज्यामध्ये आपण पनीरसुद्धा घालणार आहोत. तर इथे आता मी कांदा घातला आहे. कांदा मी इथे नंतर घातला, कारण थोडासा कच्चा कांदा छान लागतो सारणामध्ये. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सुरुवातीला जेव्हा भाज्या घातल्या तेव्हाच कांदा घालू शकता. कांदासुद्धा भाज्यांबरोबर मिक्स करून घेतला आहे. आता इथे मी 100 ग्रॅम पनीर असं उभं चिरून घेतलं आहे. पनीर घातल्यानंतर हलक्या हाताने याला मिक्स करायचं आहे, नाहीतर पनीर तुटू शकतं.
सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे मस्त चटपटीत असं आपलं स्टफिंग तयार आहे. गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून घेऊया आपण. हे थंड होतं आहे तोपर्यंत आपण जे पीठ झाकून ठेवलं आहे ते पाहूया. हे पीठ छान सेट झालं आहे. पुन्हा एकदा हे मळून घ्यायचं आहे. आता याची आपण गोळे तयार करून घेऊ. तर या आपल्या प्रमाणामध्ये 4 फ्रँकी तयार होतात. असे याचे गोळे तयार करून घेते मी. तर इथे 4 गोळे मी तयार करून घेतलेत. आता आपण लाटून घेऊया. तर एक गोळा मी सुक्या पिठामध्ये घोळवून घेतला. आता याची आपण पोळी लाटून घेऊ. तर अगदी पातळ अशी पोळी लाटायची आहे. इथे मी मैदा वापरला नाही आहे. मैदा वापरायचा नाही आहे म्हणून मी इथे रवा वापरला, ज्यामुळे रव्यामुळे आपली जी ही फ्रँकीची जी कवर आहे ते मस्त क्रिस्पी होतं. तुम्हाला याऐवजी मैदा वापरायचा असेल तर तुम्ही रव्याऐवजी मैदा वापरू शकता. तर अशी अगदी पातळ पोळी लाटून घेतली. आता यावरती तेल लावून घ्यायचं आहे. यावरती सुकं पीठ पसरवून घ्यायचं आहे. आपण अगदी लेअरवाली ही पोळी बनवणार आहोत. यासाठी तेल लावल्यानंतर असं इथे मी सुकं पीठ पसरवून घेतलं. आज आपण जे पनीर वेज फ्रँकी बनवतो आहे किंवा पनीर वेज रोल बनवतो आहे तो अगदी क्रिस्पी कुरकुरीत होईल यामुळे. तर जसं फॅन बनवतो त्याप्रमाणे याचं असं फोल्ड करून घेतलं आहे आणि आता याला असं गोल याचा असा तयार करायचा आहे, रोल बनवून घ्यायचा आहे. आणि याचं जे टोक आहे ते असं वरती प्रेस करायचं आहे. तर असे सगळे गोळे मी इथे तयार करून घेते. तर इथे 4ही असे गोळे तयार केले आहेत. आता याला वरून थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे आपले लेयर छान तयार होतील. आणि हे आता असंच 5 मिनटं सेट होण्यासाठी ठेवून देऊया आणि 5 मिनटानंतर याची आपण पोळी लाटू. तर इथे आता 5 मिनटं झालेत. आपण याच्यातला एक गोळा सुक्या पिठामध्ये घोळवून घेतला आहे आणि आता हा लाटून घेऊ. हलक्या हाताने लाटायचं आहे म्हणजे लेयर छान येतील. यामध्ये रवा आहे त्यामुळे कडा याच्या अशा थोड्याशा फाटल्यासारख्या होतात. आता आपण ही पोळी भाजून घेऊ. तर इथे मी तवा गरम करत ठेवला आहे. यावरती ही पोळी घालायची आहे. एका बाजूने भाजल्यानंतर उलटून घ्यायची आहे आणि आता दोन्ही बाजूने ही पोळी छान अशी भाजून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने बटर लावून आता ही पोळी मी भाजून घेते. तर अगदी खरपूस अशी ही पोळी भाजून घेतली आहे मी. आता ही पोळी किंवा रोटी आपण काढून घेऊया आणि याचे लेयर्स पहा अगदी क्रिस्पी झाली आहे ही. तुम्ही लेयर्स याचे पाहू शकता. दिसायला सुद्धा अगदी मस्त दिसते. तर आता याची आपण फ्रँकी किंवा पनीर वेज रोल तयार करून घेऊया. तर हे मस्त चटपटीत आपलं जे सारण तयार आपण करून घेतलं आहे ते सुद्धा थंड झालं आहे. आता या पोळीवरती टोमॅटो केचप लावून घ्यायचं आहे. तुम्हाला जर तिखट हवं असेल तर टोमॅटो केचप बरोबर तुम्ही शेजवान चटणीसुद्धा लावू शकता. याबरोबरच आता इथे मी मेयोनीज लावते.
आता हे स्टफिंग जे आपण बनवलं आहे ते यावरती असं पसरवून घ्यायचं आहे. वरून इथे मी कांदा थोडासा पसरवते. आता आपण हा रोल फोल्ड करूया. तर मार्केटपेक्षाही टेस्टी अशी ही व्हेज फ्रँकी किंवा पनीर व्हेज रोल तयार आहे. पाहू शकता याचे लेयर्स तुम्ही पहा किती मस्त झाले ही, आणि अगदी कुरकुरीत आहे याचं आवरण. तर अशीच इथे मी आणखी एक फ्रँकी बनवून घेतली. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. मार्केटपेक्षाही टेस्टी आणि चवदार अशी ही फ्रँकी घरच्या घरी तयार केली आहे. कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही की ही फ्रँकी आपण घरी बनवली आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन चटपटीत रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.